राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांची आतंकवादी ओसामा बिन लादेन याच्याशी तुलना करणाऱ्या ऋता आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। MSP केअर फाउंडेशनच्या वतीनं मुंब्रा येथे झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेनची तुलना APJ अब्दुल कलाम यांच्याशी केली। परांजपे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी कलाम साहेबांचं जीवन देशासाठी समर्पित असल्याचं सांगत लादेनचं उदात्तीकरण करणं राष्ट्रद्रोहाचं लक्षण असल्याचं मत मांडलं। या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तपास करण्याचं आवाहन करण्यात आले। डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांची केलं। ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचा संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे। भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, ओसामा बिन लादेनचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे। ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचं पितळ उघडं पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा तोल पुरता ढळल्याचं स्पष्ट झाले। महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयानं टाळं लावलं असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक असल्याची खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे। अनैतिक मार्गाने आणि जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावानं सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखी त्यांना जडली आहे। त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीनं फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला। राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकितं करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट आहे। अनेक कारस्थानं महाविकास आघाडीनं करून पाहिली आणि सारी बिनबुडाची असल्याचं सिद्ध होऊन ती फसली। अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारं अफवांचं पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होतं आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोपही डावखरे यांनी केलाय। याच सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट आलाय। खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायानं त्यांनी त्यांची फळं भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी आणि राऊत यांचा भोंगा बंद करावा असा सल्लाही डावखरे यांनी दिलाय। खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण केल्यास आपल्या आघाडीचे नाकर्ते सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि निष्क्रिय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांना सत्तेची मलई ओढता येईल असा त्यांचा इरादा धुळीस मिळाला असून न्यायसंस्थेवर चिखलफेक करून त्यांनी जनतेचा उरलासुरला विश्वासही गमावला असल्याचं डावखरे यांनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं। सातत्याने खोटं बोल पण रेटून बोल हा तो धंदा रोज उपाटाच्या भुंग्याने लावले होतं आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे
आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह, मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो, हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता, तो निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने, असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे, आपल्या खोटा फॅक्टरीला टाळाला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. तब्बल 13 वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले. सोसायटीनं केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून या इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. रामचंद्रनगर येथे लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या A विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बिअर अँड बार रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनेक कामं करण्यात आली आहेत. अनधिकृत वाढीव कामं आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामं, वाढीव आणि वापर बदल कामं तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीनं अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत आणि वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत. यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेनं मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामं करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढलेत. या आदेशानुसार शुक्रवारी पालिकेनं दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार आणि अनधिकृत वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीनं मोठ्या हिमतीनं आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकानं इमारतीमध्ये मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामं आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती. इमारतीच्या A विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजऐवजी शीतल बार आणि श्रीमती बिअर बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावर जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेनं दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केले गेलेल्या खोट्या आरोपांना आणि आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरी विरुद्ध कायदेशीर लढा दिलाय. त्याला आज यश मिळाले. एवढी वर्षे एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून कोणाच्या आशीर्वादानं चालत होते याचाही पालिका प्रशासनानं शोध घेऊन त्यांच्यावरही MRTP आणि इतर कलमांअंतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88/420. इमारत बनली 91-92 साली. 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे. त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही. तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट शीतल
बार आणि श्रीमाता बार हे अनाधिकृतपणे चालू आहे, त्यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांना तोड कारवाई होत नाही. कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत, पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय. त्यामुळे हे अनाधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय. त्याचबरोबर आमची ओशी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे, कारण ओशी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार श्रीमाता बार हे जे चालू गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन LOC दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी LOC गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली. ज्या LOC देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRD गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही. आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे, तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं. आणि म्हणून आज ते कारवाई होते ते आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे. पोलिसांच्या चकमकीत मृत पावलेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृतदेह ठाण्यात तसंच कळव्यात दफन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवलाय. ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये यासाठी मनसेच्या वतीनं कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले. त्याचा मृतदेह त्याच्या गावी पुरण्यात यावा अशी मनसेनं मागणी केली आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली आहे. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र अक्षयच्या आईवडिलांना त्याचा मृतदेह दफन करण्यासाठीही जागा मिळाली नाही. मुलाला न्याय मिळवून द्यावा अशी त्याच्या कुटुंबियांची भावना आहे. कुटुंबांची ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह दफन करण्यात यावा. त्यामुळे मृतदेहाचं दहन न होता तो दफन केला जाणार आहे. त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी जागेचा शोध सुरू केलाय. मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात पत्र दिले. या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या भूमीत दफन करण्यास नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्याचं, त्याचा मृतदेह कळव्यात दफन करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. जर या ठिकाणी मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मनसेनं दिलाय.